तुम्हाला माहिती का मंडळी, नेहमीची हिरव्या मुगाची आमटी जर तुम्ही आज मी दाखवते त्या पद्धतीने बनवाल तर अगदी घरातली न खाणारी मंडळी ही मागून खातील, अगदी चाटून पुसून खातील. चला तर मग या रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. नेहमीच्या हिरव्या मुगाची आमटी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवूयात. यासाठी हिरवे मूग घेतलेत. मूग छान स्वच्छ निवडून घ्यायचे आणि आता सुरुवातीला मूग छानपैकी भाजून घ्यायचे. मुगाची आमटी आपण नेहमी रोज रोज एकाच पद्धतीने बनवत असतो, परंतु थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवली की आमटी अतिशय चविष्ट अशी होते. त्यासाठी सुरुवातीला मूग छानपैकी भाजून घ्यायचे. मूग भाजल्यामुळे मुगाची टेस्ट अजून छान होते आणि यामध्ये कोमट पाणी किंवा गरम पाणी घालून मूग शिजायला ठेवायचे. मूग भाजल्यानंतर यामध्ये थंड पाणी घालू नका, गरम पाणी घाला. त्याचबरोबर थोडंसं मीठही घाला, कारण मीठ घातल्यामुळे मुगाला छान चव राहते. मूग शिजेपर्यंत एक छानसं वाटण तयार करून घेऊयात. यासाठी कांदा, खोबरं, हिरवी मिरची आणि लाल सुक्या बेडगी मिरच्या या सगळ्या गोष्टी छान अशा भाजून घ्यायच्या. कांदा जोपर्यंत छान गुलाबी रंगावर भाजला जात नाही, गुलाबी रंग येत नाही, तोपर्यंत भाजून घेऊयात. कांदा लवकर भाजला जावा यासाठी थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून कांदा छान लवकर पचला जातो. या सगळ्या गोष्टी एकत्र व्यवस्थित अशा भाजून घेतल्यामुळे सगळ्या गोष्टी छान भाजल्या जातात आणि सगळ्याचा फ्लेवर अतिशय छान असा येतो. हिरवी मिरची, सुक्या बेडगी मिरच्या यामुळे सुद्धा भाजीला खूप छान कलर आणि त्याचबरोबर टेस्टही येते. तर या सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये काढून घ्यायच्या. याचबरोबर मी यामध्ये आलं लसूण हे घालून घेतले. आता त्याचबरोबर घालायचे थोडंसं पाणी आणि थोडंसं पाणी घालून या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा वाटून घ्यायच्या. आलं लसूण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी भाजताना घातल्यात तरीही चालेल, परंतु मी नंतर भाजल्यानंतर या दोन्ही गोष्टी घालून घेतल्यात. चला अगदी छान अशी याची बारीक प्युरी तयार करून घेऊयात. वाटताना ह्या सगळ्या गोष्टी अगदी फाईन अशा वाटायच्या, त्यामुळे थोडंसं पाणी आवर्जून घाला. सुंदर असं वाटण तयार झाले. आता बघूयात आपले मूग शिजलेत का. वाटण मी तुम्हाला एकदा बोटावर घेऊन दाखवते. अतिशय मौसूद असं वाटण आपलं तयार झाले. तोपर्यंत मूगही आपले छान असे शिजले गेले. तुम्ही बघू शकता मुगातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालंय आणि मूग मात्र आपले अगदी परफेक्ट असे शिजलेत. मूग शिजवताना गरम पाणी घातल्यामुळे मूग पटकन शिजतात. अगदी कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये मूग अतिशय छान असे शिजतात. हिरवे मूग हे शरीरासाठी अतिशय पौष्टिक असे आहेत, कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर आणि अनेक पोषक तत्व आहेत. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीराला भरपूर ऊर्जा देण्यासाठी हिरवे मूग उपयोगी पडतात. त्यामुळे हिरवे मूग आठवड्यातनं किमान एकदा ते दोनदा तरी आहारामध्ये समाविष्ट असलेच पाहिजेत. बरेच वेळेला भाजी काय करायची घरामध्ये असा प्रश्न असला की आपण मूग किंवा चवळी कशाचीही आमटी बनवत असतो, परंतु हीच आमटी जर तुम्ही या पद्धतीने बनवाल तर आमटी अतिशय चविष्ट अशी होते आणि कडधान्य घरात सगळे खायला नाके डोळे मुरतात. त्यावेळेला मात्र ही आमटी सगळी अगदी चाटून पुसून खातील. चला आता तेलावरती वाटण छानपैकी मी परतवून घेतले. वाटण किमान 3 ते 4 मिनिटं तरी परतवून घ्या. छान तेल सुटेपर्यंत वाटण छान परतलं गेलं की यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा काळं तिखट घालून घेतले. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण यामध्ये आपण हिरवी मिरची घातली. हिरव्या मिरचीचं सुद्धा थोडं तिखटपणा असणार आहे, परंतु आमटी थोडीशी झणझणीत छान लागते म्हणून मी काळं तिखट थोडंसं उचलून घातले, थोडंसं जास्तीचं घातले. चला आता ड्राय मसाले घातल्यानंतर वाटण परत एकदा छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतले. त्यानंतर घालून घ्यायचे हे शिजवलेले मूग आणि मूग व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता या स्टेजला मूग तुम्हाला अगदी गाळ आमटी आवडत असेल ना तर थोडे ते स्मॅश करून घेतले तरीही चालेल, परंतु मला थोडेसे मूग खडे असलेले आवडतं म्हणून मी खूप जास्त याला मॅश केलं नाहीये. चला मूग व्यवस्थित मिक्स करून घेतले की यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ आपण मूग शिजवतानाही घातले, त्यामुळे इथे मात्र बेताने घाला. आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करायच्या. थोडंसं पाणी घालायचं आणि भाजी तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ हवी त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. ही हिरव्या मुगाची आमटी तुम्ही अगदी टिफिनला नेऊ शकता, लंच डिनर कधीही आरामात खाऊ शकता. चला आता 2 मिनिटं भाजी छानपैकी झाकण ठेवून मी उकळवून घेते. झाकण ठेवल्यामुळे सगळे मसाले छान मुगामध्ये एकजीव होतात आणि अतिशय चमचमीत आणि अतिशय टेस्टी अशी ही हिरव्या मुगाची आमटी तयार होते. तुम्हाला बघूनच समजत असेल, अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल, एवढी चमचमीत अशी ही आमटी तयार झाली. अगदी ज्वारीची भाकरी, भात, चपाती या कशाही सोबत ही आमटी तुम्ही आरामात सर्व करू शकता. चला सुंदर अशी आमटी तयार झाली. आता लगेच हिला सर्व करून घेते. फक्त एक फोडणी झाल्यानंतर 3 ते 4 मिनिटं मी हिला उकळवून घेतले. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी आहे. खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळही नाही. अगदी तुम्ही डब्याला जरी दिली ना तरीही तुम्ही आरामात हिला नेऊ शकता. चला आता सर्विंग करून घेऊयात. चपाती बरोबर मी ही आमटी सर्व करून घेतली आहे. चला तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही हिरव्या मुगाची आमटी नक्की ट्राय करून बघा. अगदी घरामधली न खाणारी ही मंडळी सुद्धा आवडीने खातील, एवढी चविष्ट अशी मुगाची आमटी आपली इथे तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. तसेच आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा चमचमीत आणि चविष्ट रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत.